नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर आज बघा, तर ब्लाऊज मी हे काल शिवलेले ब्लाऊज होते। तर हे ब्लाऊजला जे आहे तर मला हात शिलाई आणि हुक वगैरे लावायचे आहे। तर त्याच्यासाठी मी बसले होते। थोडंसं आज टाईम पण होता, वेळ होता, म्हणून म्हणलं चला तुमच्याशी पण आज थोड्या वेळ निवांत अशा गप्पा मारूया। म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे। कारण मला पण थोडंसं हे वाटलं, म्हणून म्हटलं चला आपण या विषयावर पण एक व्हिडिओ बनवूयाच। कारण की काय होतंय, आपण ब्लाऊज शिवतोय ना, तर दुसरे म्हणजे काय समजतं आपल्याला काय माहिती आहे। कारण की ब्लाऊज शिवणारे जर त्यांना असं वाटतं की बाबा ब्लाऊज शिवता म्हणजे त्यांनी आपलं पूर्ण ऐकलंच पाहिजे। जसे की आपले ब्लाऊज शिवणाऱ्या म्हणजे त्यांना आपण जे सांगितलं ते त्यांनी आपल्याला लगेच वेळेमध्ये करून दिलंच पाहिजे। पण असं काही नसतं ना, की प्रत्येकाची आवड असती, की ज्याची त्याची आवड असती ब्लाऊज शिवणे किंवा घरातून काही लाव। तशीच मला पण आवड आहे की घरामध्ये राहून रिकामं बसल्यापेक्षा आपल्याला आहे ना, आपल्याला कला येते ना, आपल्याला आहे ना तेवढं करण्याचं हे। तर मग आपण घरी रिकामं बसल्यापेक्षा आपण ते काम करतोय। तर म्हणजे मला एक हे सांगायचं आहे की प्रत्येक माझे आता जे कोणी मैत्रिणी असतील ज्या टेलरिंगचं काम करत असतील त्यांच्यासोबत पण असं घडलं का नाही, की कारण माझ्यासोबत असं घडलं आहे। म्हणून मग मी म्हटलं चला तुमच्याशी मी आज ही गोष्ट शेअर करते। कारण काय झालं की माझ्याकडे ना एका कस्टमरची ब्लाऊज आली होती शिवायला। बरेच त्यांची ब्लाऊज होते, जवळपास त्यांचे 11 ब्लाऊज होते शिवायला आलेले, 11 ब्लाऊज होते। तर मग त्यांच्याकडं कार्यक्रम होता, ते बोलल्या की मला त्या कार्यक्रमापर्यंत द्या शिवून। म्हटलं बरं ठीक आहे, चालतंय, मी शिवून देते। मग मी ते ब्लाऊज शिवले आणि शिवल्यानंतर कारण की मी दुरीकडं राहायला आहे आणि त्यांची ब्लाऊज पहिले पण मी खूप शिवलेले होते, असं काही नव्हतं की पहिल्यांदाच ब्लाऊज शिवले म्हणून। तर त्या मला काय बोलल्या की माझी ब्लाऊज जे आहे ना तर तुम्ही घेऊन या म्हणे। तर म्हटलं बरं ठीक आहे। मग मी माझं सगळे कामं वगैरे सोडून, दिवसभराची ब्लाऊज शिवायची सोडून मी गेले त्यांना ब्लाऊज देण्यासाठी। तर मग मी ब्लाऊज दिल्यानंतर त्या काय बोलल्या मला की नाही, मी तुमच्यासमोरच पूर्ण ब्लाऊज जे आहे ते मी वेअर करून बघते की मला कुठं काही प्रॉब्लेम येतोय का। म्हणलं ठीक आहे, चालेल, कारण आपण शिवलेले होते, आपल्याला विश्वास होता की आपण व्यवस्थितच शिवलेले आहे आणि ब्लाऊज जे आहे परफेक्ट बसणार आहे। तर ब्लाऊज पण छान बसला, छान बसले। पण त्याच्यातलं झालं काय नेमकं की 3 ब्लाऊज जे आहे तर 3 ब्लाऊज थोडेसे लूज झाले आणि लूज पण कुठं झाले, ते बाहीला लूज झाले। तर आता फिटिंगमध्ये थोडंफार होतं म्हणा कमी जास्त, असं काही नाही की आपली लगे बरोबर चूक होत नाही, पण थोडंसं लूज झालं। तर मग मी त्यांना काय बोलले की लूज होतं आहे, तर मी काय करते याला टिप मारून देते। तर त्या बोलल्या बरं ठीक आहे, मी आज घेऊन जाते आणि उद्या मी कोणाच्या हाते म्हणजे मी तुम्हाला पाठवून देते हे ब्लाऊज, तुमच्याकडे कार्यक्रम आहे तुम्हाला लागते तर। तर त्या म्हणल्या बरं ठीक आहे। तर मग ती ब्लाऊज आहे ना, म्हणजे थोडं काहीतरी लूज होतं आहे, म्हणजे माझ्यासमोर त्यांनी वेअर केलं ना तर मला समजलं। तर त्या का बोलल्या मला नाही म्हणे अर्धा इंच तरी तुम्हाला टिप मारावं लागणार आहे। मी लावा अर्धा इंच खूप होईल म्हणलं त्याला। तर नाही म्हणे अर्धा इंच तुम्ही टिप मारून द्या म्हणे, अर्धा इंच मारली की मला बरोबर बसतं म्हणे ते। मला अहो थोडीशी काहीतरी अर्धा इंचला पण कमी मारावं लागणार आहे। तर त्या बोलल्या नाही म्हणे अर्धा इंच मारून द्या। म्हणलं बरं ठीक आहे। मग मी घरी आल्यानंतर मग मी त्यांची ब्लाऊजला टिप मारून दिली। दुसऱ्या दिवशी मी त्यांची ब्लाऊज पाठवून दिले आणि मग त्यांनी मला अर्धा इंच टिप मारायला सांगितलेली होती, मी अर्धा इंच मारली ना, अर्ध्या इंचाच्या मध्ये पण अजून एक टिप मारली, म्हणजे 2-2 मारल्या, म्हणजे माझ्या अंदाजानं पण मारली आणि त्यांच्या सांगण्यानुसार पण मारली। आणि मग ती ब्लाऊज दिल्यानंतर त्यांनी जेव्हा ती ब्लाऊज त्यांच्याकडे कार्यक्रम होता तर त्यांनी ती ब्लाऊज घातलं वाटतं। तर मग काय म्हणे की ती ब्लाऊज जी आहे म्हणे माझ्या हातातूनच जाऊ नाही लागलं म्हणे वरती। आणि मला फोन केला त्यांनी, फोन किती वाजता फोन केला असेल, मला जवळपास सकाळी 7 वाजता फोन केला की म्हणे ताई म्हणे तुम्ही असं कसं माझं ब्लाऊज शिवलं म्हणे आणि ते माझ्या हातातून नाही जाऊ लागलं, मला कार्यक्रमाला जायचं, मला रडायला येऊ लागलं आणि माझा नवरा पण मला खूप बोलू लागला आणि तू असं कशी ब्लाऊज शिवून घेतले आणि मी आता काय करू। मी त्यांना फक्त एवढं काय म्हणलं ताई म्हणलं मी तुम्हाला त्या दिवशी प्रॉब्लेम सांगितलेला आहे म्हणलं तुमचा, तुम्ही काय करा ज्या 2 टिपा मी टाकेले त्याच्यातली एक काढून टाका, बरोबर तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थित येईल। तर त्या बोलल्या मला जर का टिप काढता जर येत असती, मला जर का टिप काढायची होती तर मग मी तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला कशाला दिली असती। मला जर का टिपच जर मी स्वतः काढणार होते तर मग मी तुमच्याकडे ब्लाऊज शिवायलाच कशाला दिली होती।
तर मी म्हणलं ताई, म्हणलं तुम्ही मला फोन केल्यापेक्षा आणि मला बोलल्यापेक्षा तुम्ही एवढ्या वेळेमध्ये तुमची टिप काढून झाली असती आणि तुम्ही ब्लाऊज वेअर करून तुम्ही कार्यक्रमाला पण गेल्या असत्या. तर त्यांना इतकं हे झालं ना ते, की म्हणे की मी तुमची, मला डायरेक्ट काय बोलल्या त्या, मी तुमचे पैसे द्यायला नव्हते पाहिजे म्हणे, मी तुमचे पैसे जे आहे ना ते मी तुम्हाला द्यायला नव्हते पाहिजे, असं बोलल्या त्या. तर मी काही नाही, मी हे केलं, म्हणलं माझे 2 ब्लाऊजचे पैसे त्यांच्याकडे शिल्लक होते, म्हणलं तुम्हाला द्यायचे द्या नाही तर नका देऊ. म्हणजे मला त्याच्याविषयी काही नव्हतं, कारण काही माझे पैसे बुडवल्यानंतर त्या काही श्रीमंत होणार नाही आणि माझे बुडवले म्हणून लगे त्यांचे ब्लाऊजचे पैशावर मी काही गरीब होणार नाही. पण बघा ना तुम्ही, म्हणजे एक कस्टमर जे असते, एक स्त्री एका स्त्रीला नाही समजून घेऊ शकत, कारण की त्याचा प्रॉब्लेम काहीच नव्हता ना, तेवढाच प्रॉब्लेम होता. त्या ताईंना जरी व्हिडिओ कधी बघितला आणि बघत्यान पण त्या व्हिडिओना, तरी पण मी त्यांना सांगेन की त्या कमेंट करून त्यांनी पण सांगावं ह्या व्हिडिओच्या खाली की खरंच काय प्रॉब्लेम होता म्हणून. काय प्रॉब्लेम होता, तेवढाच प्रॉब्लेम होता. त्या प्रॉब्लेममुळं ते म्हणजे इतकं हे केलं त्यांनी मला की नाही म्हणे मग मला स्वतःच शिवता येत नाही का. मग आता सकाळी 7 वाजता जाऊन मी त्यांच्या घरी जाऊन ब्लाऊजची टिप त्यांना काढून देणार होते. म्हणजे असे पण कस्टमर राहतात. असं काही नाही की आपण जेव्हा हे करतोय ना, कोणचा तुम्ही बिझनेस करा, प्रत्येक गोष्टीला आपल्याला सामोरं जावंच लागतं आणि हे प्रॉब्लेम तर आपल्याला येतातच. आणि ब्लाऊज शिवणं म्हणजे सगळ्यात जर म्हणलं ना किचकट काम आहे हे ब्लाऊज शिवणं. पूर्ण ब्लाऊजचे तुकडे तुकडे करायचे आणि नंतर त्याला जॉईंट करायचं, तेव्हा ते कुठं ब्लाऊज शिवून होतं. आणि परत शिलाई द्यायच्या टायमाला पण त्यांचं काय असतं, हा तुम्ही 200च म्हणता, तुम्ही 250च म्हणता. मग असं थोडी ना असतं की त्याला मेहनत पण तेवढी लागती ना, मेहनत लागती. काय म्हणता, 5 रुपयाचा दोरा लावला की झालं ब्लाऊज शिवून. 5 रुपयाच्या दोऱ्यामागे काहीच नाही लागत आहे का, फक्त 5च रुपयाच्या दोऱ्यामध्ये ब्लाऊज शिवून होतं का. म्हणजे असे पण कस्टमर राहतात ना. तर म्हणजे मला ती खूप त्यांची गोष्ट अशी हे झाली ना की बघा, म्हणजे आपण एवढी मेहनत करतोय त्यांच्यासाठी, आपण म्हणजे सगळं, माझं काही शॉप वगैरे नाही आहे, मी घरातूनच ब्लाऊज शिवते आणि माझ्याकडे पण खूप कस्टमर येतात ते ब्लाऊजसाठी. म्हणजे रोज म्हणजे मला कंटिन्यू माझ्याकडे ब्लाऊज चालूच असतात आणि माझं काही बोर्ड वगैरे पण मी लावलेला नाही, काही नाही आहे. तरी पण माझ्याकडं खूप, म्हणजे मी जवळपास 18 वर्षापासून ब्लाऊज शिवते. तर त्याच्यामुळं प्रत्येकाचा समज अनुभव असतो एक, आणि तो म्हणजे मला माझ्यासोबत असा किस्सा घडला, तर त्याच्यामुळं मला असं वाटलं की मी तो किस्सा पण तुमच्याशी असा शेअर करावा, की कारण की तुमच्यासोबत पण असं कधी घडलं आहे का, आणि असं घडतंय. कारण की थोडे बघा ना तुम्ही, थोडं कारण असतं त्याला काहीच येऊ नसतं. म्हणजे एवढं वाढवल्यापेक्षा थोडी एक टिप जरा काढून घेतली असती. नाही, सुई तुमच्या घरात, तुमच्या साडीला तुम्ही पिनअप करताना पिनता असती ना, ते पिना ना कोणची हे की किती मोठी जरी बाई असली, किती मोठ्या पोस्टवर गेलेली, तिला तर ब्लाऊजची टिप तर तिला काढता येतेच ना. असं थोडं आहे की ती ब्लाऊजची टिपच मला काढता येत नाही म्हणून. अशी कुठलीच अडाणी बाई नाही ना की तिला ब्लाऊजची टिप काढता येत नाही म्हणून. ती जरी किती एखादी महाराणी जरी असली तरी तिला टिप काढणं म्हणजे ते काही एवढं काही, तिथं काही क्लासेस लावायची काही गरज नाही ना, त्याला प्रत्येकाला जमतं ना ते टिप काढण्यासाठी. तर काही नाही आहे. तर असा एक माझ्यासोबत घडला होता किस्सा, म्हणून मी तुमच्याशी शेअर केला. कारण की मला खूप दिवसाचा या गोष्टीवरती व्हिडिओ बनायचाच होता, कारण की असे असतात कस्टमर. पण कसं आहे, प्रत्येकाची म्हणजे असं काही नाही की आपण ब्लाऊज शिवतो म्हणजे आपलं की सगळं त्याच्यावरच चालतं, तसं काही नाही. पण प्रत्येकाची काय असतं, आवड असती, एक हे असतं, त्याच्यामुळं आपण हे कामं करतो आणि समोरचे ना म्हणजे त्याचा गैरफायदा घेऊन टाकता. आणि आपण बोललो नाही ना, आणि बुटीकमध्ये जा ना तुम्ही, आता हेच बाईनं जर का ब्लाऊज बुटीकमध्ये शिवले असते ना, तर बुटीकवाल्याना पायरी खाली उतरले, तुमचा आमचा संबंध संपला. पैसे घेतले असते, पैसे घेतल्याशिवाय तर ब्लाऊज दिलेच नसते आणि पैसे घेऊन टाकले असते. आणि नंतर पैसे घेतल्यानंतर आहे ना, तुम्हाला टिपसुद्धा मारून द्यायला ती ब्लाऊज, परत तुम्ही घरी आल्यानंतर ती ब्लाऊज गेल्यानंतर ते हातसुद्धा लावत नाही त्या ब्लाऊजला, की टिपसुद्धा ते मापाचं जसं होतं त्याप्रमाणे शिवलेलं आहे म्हणून सरळ असं सांगून देतात. तिथं काही बोलत नाही, तिथं गपचूप घरी घेऊन येतात. आणि जे घरगुती बायका असतात त्यांच्याकडे शिवायला टाकल्यानंतर ती ब्लाऊज फाटेपर्यंत 4 वेळेस ती ब्लाऊज आपल्याकडे घेऊन येणार. याला थोडीशी टिप मारा, याचं थोडंसं हुक हे झालं, याला थोडीशी हात शिलाईची याची निघाली, तुम्ही व्यवस्थितच नव्हती मारली, हुकाला व्यवस्थित टाकाच नव्हता मारला, आणि याची लेसच थोडी निघाली, इथं थोडीशी टिप मारून द्या. म्हणजे असे घरगुती जे शिवतात ना, त्यांना असे प्रॉब्लेम खूप येतात. असं काही नाही आहे येत नाही म्हणून, खूप प्रॉब्लेम येतात. तर काही नाही, आपला कितीकच वेळ चालणार आहे हे, तर त्याच्यासाठी काही नाही, मला तुमच्याशी शेअर करायची होती ही गोष्ट, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला. तर आज माझं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर धन्यवाद, थँक्यू.